वार्डाचं नाव विजयनगर, मिसेसचं नाव विजया, मिस्टर विजय आणि सर्व मतदारांच्या आशीर्वादाने विजयी जग पाहिजे. शिवेगाळ करून दादागिरी करून काम होत असतात, त्याला कुठली पद्धत वेगळी असते. साहेब आता मला नमस्कार, आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण खास प्रेक्षकासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात रणसंग्राम स्थानिक स्वराज्य संस्थेचा हा विशेष प्रोग्राम आज आपण भावी उमेदवारासाठी आपण नगरसेवकासाठी घेऊन येत आहोत. त्या कार्यक्रमासाठी आज आपले पहिले पाहुणे हे आज आपल्या काळेवाडी प्रभाग 22चे इच्छुक उमेदवार विजय भाऊ सुतार. आपलं सर्वांचं प्रथमतः आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. भाऊ, आपण आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय व वैयक्तिक माहिती थोडक्यात सांगावी. संतोषराव, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विजय सकाराम सुतार. माझ्या परिवारामध्ये आई वडील 2017 साली एक्सपायर झाले. माझ्यानंतर मग पत्नी, मुलगा आणि मुलगी असा माझा छोटासा परिवार आहे. मूळ गाव माझं कोकण खेड या ठिकाणी माझं गाव आहे. आणि त्या गावात असताना की एक वडील कामाच्या हिशोबाने एक 2 पैशाचा खळगा भरण्यासाठी आपलं गाव सोडून इकडे वास्तव्य केले पिंपरी शहरामध्ये. आणि बजाज ऑटोमध्ये सर्व्हिस करत असताना पहिलं प्रथम मग खराळीमध्ये राहायला होतो आम्ही. आणि नंतर 1980 साली आम्ही कार्डमध्ये आलो. 1980 पासून ते आत्ताजवळ आम्हाला ते 45 वर्ष आम्ही वास्तव्य करतो इथे. आणि त्यामध्ये आपण काम करत असताना माझं शिक्षण झालं पिंपरीमध्ये इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये, इंग्लिश मिडियम स्कूल. 10वी माझं शिक्षण झालं. आणि शिक्षण करत असताना एक स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून एक व्यवसाय सुरू केले. त्यामध्ये प्रथमतः मी माझा केबलचा व्यवसाय हा 1991 साली याच ठिकाणी काळेवाडीत सुरू केला. आणि व्यवसायाच्या माध्यमातून मी जनसंपर्क आणि लोकांचे संपर्क साधता एक घरोघरी एक केबल आणि TV पोचवली. त्यानंतर माझं कंपन्यांमध्ये एक लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे. कंपनीमध्ये माझं 30 पिरियड जॉबवर काम करतो. आणि त्यामध्ये इथे याच ठिकाणी मी गेली 25 वर्षे वास्तव्य करतो आहे. हा माझा इथं परिचय. आपण राजकारणात व समाजकारणाची आपला आवड कशी निर्माण झाली? राजकारण नाही म्हणता येणार साहेब, पण समाजकार्य निश्चितच नक्कीच. आणि हे करत आलो आहे मी आणि करत राहणार शेवटपर्यंत. समाजकार्याचं संतुलन असं झालं की केबलचा व्यवसाय असल्याकारणाने माझा घरोघरी एक नागरिकांशी घराशी लोकांशी संपर्क दांडगा झाला की प्रत्येक व्यक्ती मला नावाने आणि जवळ ओळखायला लागलं. मी त्या व्यक्तीला परिवारासह कुटुंबात किती माणसं कोण राहतं किती नावाशी मी परिस्थिती चांगला झालो. आणि 91पासून ते आतापर्यंत म्हणजे जवळजवळ तेवढं वर्ष व्यवसाय करतो आहे. आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून मी लोकांच्या खूप जवळीक गेलो. आणि सगळ्यांची मनमिळाव स्वभाव ठेवून म्हणजे त्या प्रकारे आपण हसून म्हणून त्याच्यावर प्रत्येक वेळेस एक संघटित बांधिलकी केली. आणि ते करत असताना म्हणजे कसं की लोक भेटायला लागले, त्यांच्या समस्या आपल्यासमोर दिसायला आल्या. तर त्यावेळेस काही छोटी मोठी कोणाची पाण्याची समस्या म्हणा किंवा कोणाची ड्रेनेजची खूप झालेली लाईटची समस्या, अशा अनेक समस्या आपण कानावर येत गेल्या. मग त्या ऑटोमॅटिक सोडता एक छोटासा बनता मी समाजकार्य वेगळा उचलला. आणि तिथून जे समाजकार्य सुरू केलं ते आजपर्यंत समाजकार्य करत आलं आणि करतच राहिलं. आपण राजकारणामध्ये काही वर्षापूर्वी आपल्या सुवद्ध पत्नी नगरसेविका होत्या. मग आपण या राजकारणामध्ये आपण प्रवेश कोणत्या माध्यमातून केला व कोणत्या पक्षातून केला का? पुन्हा परत मी ते म्हणतो की राजकारण हा आमचा विषय नाही. आमचा विषय होता समाजकार्य. आणि आपण जन्माला आल्यानंतर समाजाची काहीतरी बांधिलकी असतो. आपण स्वतःसाठी तर हर एक व्यक्ती करतो, प्रपंचासाठी सर्वजण करतात, त्यात दुमत नाही. पण इतरांमध्ये इतरांसाठी करण्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद खूप वेगळाच आहे. आणि तो आनंद मला मिळतो. म्हणून समाजकार्य हे मला प्रथमतः मी पहिले त्याला मी प्राधान्य देतो आणि देत आलो आतापर्यंत. मग समाजकार्य करता करता आपण जी कामं सोडवली या याच्यातून नागरिकांशी जवळीक गेलो आपण. आणि त्याच्यानंतर एक 2006 साली मला वाटतं एक आपलं आरक्षण आपल्या ठिकाणी पडलं. आणि OBC महिला म्हणून त्यावेळेस आरक्षण हे आपल्या काळेवाडी विजयनगरला भेटलं.
योगायोग त्यावेळेस आपल्याला एकूण ह्या साईडनी राष्ट्रवादीकडून दुसरे कोण असं इच्छुक उमेदवार नव्हते आणि ओबीसी महिला म्हणून आरक्षण पडलं. त्यावेळेस एक कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि जे लोक आपली संपर्कात होती ज्यांच्या माध्यमाने केबलचा व्यवसाय केला असेल अशा लोकांच्या माध्यमातून एक संधी भेटली आणि त्या संधीचं आम्ही सोनं केलं आणि त्यावेळेस आम्ही माझी पत्नी विजय सुतार ह्या निवडून आल्या. वार्ड क्रमांक त्यावेळेस 81 विजयनगर हा वार्ड होता. आरक्षित आपलं विजयनगर हा वार्ड म्हणून ड्रॉमध्ये लिहिलं लागलं. त्याच्यानंतर आम्ही प्रयत्न राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यावेळेस मी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होतो आणि कार्यकर्ता असताना कोणातरी पाठबळ पाहिजे, कोणाचा तरी आशीर्वादाच्या पाठीच्या माध्यमातून मी काम करत होतो. म्हणून मी त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी राष्ट्रवादीचा एक प्रबळ दावेदार होतो. मी पत्नीसाठी तिकीट मागत होतो. 2012ला 2007 साली 2007ला 2006ला निवडणूक अपक्ष लढवली. 2007ला आपण अपक्ष लढलो. 2007ला 2007 साली आपलं तिकीट कट झालं आणि त्यावेळेस 1 वर्ष आपण जनसंपर्क असल्या कारण लोकांचा सामोरे गेलो आणि वर्षभर आपण खूप प्रचार केला घरोघरी जाऊन की बाबा एक वेळ संधी द्या असं प्रचार करता करता आम्ही इतकं त्यात आमचा उत्साह वाढला आणि त्या उत्साहामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया बघून आम्हाला आमचा आत्मविश्वास वाढला आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर जसं तिकीट कट झालं तर कट झाल्यानंतर माझे मित्र आहेत अरुण बोडळ म्हणून माझे खास जीवलग भाऊ, रक्ताच्या नाताला श्रेष्ठ नातं असलेले माझे खूप बंधू. मग तिकीट कट झाल्यावरती आम्ही दोघं असंच भेटलो ना काय करायचं, संध्याकाळची वेळ होती आणि आठवण चौकाची तिथेच आम्ही दोघं भेटलो आणि इथून बाहेर निघून गेलो. म्हणजे भाऊ कसं करायचं म्हटलं आणि कष्ट केले, मेहनत केले आणि तिकीट कट झाल्यावर साहजिक आहे थोडंफार मनाला वेदना तर होणारच आणि आशीर्वादही आमचं अनावरून काही होत नव्हतं काय नाही. तर दोघं गळ्यात टाकून आम्ही रडत होतो आणि मग म्हटलं पुढं काय करायचं आता तिकीट तर कट झाले. मग ते म्हटलं भाऊ आपण प्रयत्न केलं भरपूर, आपल्या प्रयत्नानं अपयश आलं तर आपण हा विषय आपण निर्णय आपण आपल्या कार्यकर्त्यांना सोया आपण तो मी घेणं उचित नाही आहे. मग मी ताबडतोब माझ्या कार्यकर्त्यांची, बंधूंची, माझ्या मित्रांची ह्याच ठिकाणी मीटिंग लावली आणि त्यांना बोलवलं व असा केला. मी शेवटपर्यंत तिकीटसाठी पाठपुरावा केला पण दुर्दैवाने आपल्याला अपयश मिळालं. तर पुढं निर्णय काय घ्यायचं, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला आणि आम्हाला मान्य असेल आणि ते त्यांच्यावर सोपवून दिलं. मग कार्यकर्ते म्हटले की विजय आपलं 1 वर्ष आलं आपण प्रचार एवढा केला आहे, घरोघरी गेलो आपल्याला आणि वातावरणही अनुकूल आहे आणि चर्चेमध्ये खूप चांगलं. तर ज्यावेळेस हे फिरतात तर ते समजतं बा ठीक आहे वातावरण चांगलं काय नाही. तर म्हणते आपल्याला नाही आता पाऊल फोड टाकलेलं आहे, अभि नाही तो कमी नाही असं त्यांनी सांगितलं आणि हे पहिलंच पाऊल होतं आणि पहिलं पाऊल फोड टाकले तर माघार घ्यायचं नाही, आता लढायचंच. मग हा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आणि सामोरे गेलो, अपक्ष लढलो. गमतीचा भाग म्हणजे साहेब 91 साली मी केबलचा व्यवसाय सुरू केला. केबल म्हणजे TV. योगायोगाने नशिबाने चिन्ह पण मला TV भेटलं. अरे गमतीचा भाग म्हणजे कसं की एक नशिबात भाग कसले TV म्हणजे घरोघरी गेले की TV ऑन केले की विजू. ह्या लोकांनी मला इतकं त्यात उतरून धरलं की विचारतो सोय नाही. आणि वार्डाचं नाव विजयनगर, मिसेसचं नाव विजया, मिस्टर विजय आणि सर्व मतदारांच्या आशीर्वादाने विजयी. हा अपक्ष मला माझ्या मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिलं. मी त्यांचं आयुष्यभर ऋणी, त्यांना मी आभार कधी मानणार नाही. तर त्या लोकांनी जो विश्वास माझ्या ठेवला आमच्या दाम्पत्यांवरती, बस ते विश्वास ठेवून त्या क्षणापासून जे कामाला लागलो समाजकार्याला त्याच ताग्यात काम करत आलो आहे आणि करतच राहणार शेवटपर्यंत. ज्यावेळेस आपल्या मिसेस नगरसेविका होत्या त्यावेळेस आपण विधायक कामातून कोणते केले असं तुम्हाला असं वाटतं? कामात अशी अनेक ते ज्या दिवशी आपला निकाल लागला 2007ला आम्ही सत्तेत आलो आणि पत्नी माझी निवडून आली. ज्यावेळेस काउंटिंग झालं आणि आम्ही पिंपरीतून आलो आणि प्रथमतः आम्हाला ज्योतिबा मंदिर आम्हाला इथे शेजारी आपलं आहे त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो. दर्शनासाठी गेल्यानंतर आम्ही दोघंच आतमध्ये होतो
आणि काही कारणास्तव काय एक घटना घडली दुर्दैवाने. काय मंदिरामध्ये गेलो, ज्योतिबा मंदिरामध्ये, आणि दोघंच होतो. म्हटलं जया बघ, म्हटलं आपण कष्ट केले, मेहनत केले, आपल्या मतदारांनी आपल्यावरती विश्वास ठेवून अपक्ष आपल्याला निवडून दिले. त्यांनी अपक्ष निवडून दिले म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्यांना काहीतरी आपल्याकडून अपक्ष आहेत म्हणून आपल्याला निवडून दिलेले. आपलं का राजघराणं आहे का? नाही. आपण कोकणातून निघून पोट भरण्यासाठी आपण आलेलो आहे आणि आपण समाजकार्य करता नागरिकांनी, मतदारांनी आज आपल्याला या ठिकाणी बसवलेलं आहे. तर आजपासून निर्णय कौल तर मतदार राजाने दिलेला आहे, तो आपण मान्य करायचं. कालपर्यंत कोण कुठं फिरत होता, कोण कुठं प्रचार करत होता, तो तिकडे गेला, तो त्या पक्षाचा होता, ह्याने तसं केलं आहे, ह्या गोष्टी पूर्ण पहिली फुली आणि पूर्ण विराम हे आपण ज्योतिबा मंदिराच्या समोर आहे. आज आपण समाजासाठी भावून द्यायचं आहे. आजपासून समाज कार्य करत राहायचं आहे. जो आपल्या दरबारी येईल, कोण असो, कुठल्या जाती धर्माचा असो, कुठला उंच नीच श्रीमंत भेदभाव न ठेवता, कोण कोणाचा कार्य करताय, कोणी कोणाचं काम केलं त्याचं काही वादवाद न ठेवता ते दारी आलं, ती व्यक्ती समाधानी होऊनच गेली पाहिजे. हा आम्ही तिथं शपथ घेतली आणि तिथं आम्ही विडावर करून कामाला लागलो आणि सातत्याने हे आपले प्रश्न सोडवायचं काम केलं. ते काम करत असताना मग फोकस केलं. ज्यावेळेस DP प्लॅन हातामध्ये घेतला याच ऑफिसमध्ये, मला दिसलं की या घाटणी कायद्यामध्ये अद्याप या भागामध्ये एकही उद्यान नसेल. आणि उद्यानासाठी आमच्या इथे लहान बालगोपाळ कुठे पिंपरी जायचे 7 वर्षांनी काढला, आता चिंचवडला मोऱ्या बसवला. हे खूप अंतर लांब होतं. मग पहिला भाग आपल्या इथं काय आरक्षण आहे, उद्यान. मग प्रथमतः त्याच वेळेस आपल्या कार्यसभा आमदार, आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक कैलास लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून श्री ज्योतिबा ज्योतिबा उद्यान म्हणून विकसित केलं पवनानगर BRT रोडला लगत. त्याच समोर 30 गुंठ्यामध्ये एक आपल्या ज्यावेळेस मी प्रचाराला फिरत होतो तर आमचा हा भाग जो आहे पवनानगर या साईडला, ही गोरगरीब सर्वसामान्य व्यक्ती माणसं होती आणि ती मुलं आपली गावठाणामधल्या शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ते शिक्षणाला जात असत. तर आम्ही फिरत असताना पाहायचो की त्यांना हा हायवे क्रॉस करून जायचा आहे, तो हायवे क्रॉस करून जायचा आहे. त्याच्यानंतर त्या शाळेला ग्राउंड नाही आहे, दोन्ही शाळेच्या मधून रस्ता गेलेला आहे आणि त्या मधल्या सुट्टीमध्ये जेवणाकरता ते मुलं रस्त्यामध्ये जेवण करायचे आणि ते जेवण करताना बऱ्याच वेळा काही घटना घडल्या, काही ॲक्सिडेंट झाले, काही दुखापत झाले. तर ह्या नजरसमोर ठेवून म्हटलं की शाळा एवढं लांब असली नाही पाहिजे, आपल्या प्रभागात आरक्षण आहे, आपल्या भागामध्ये आपल्या ह्या लहान गोपाळांनी काहीतरी शाळा झालीच पाहिजे. हा दुसरा वेळा उचलला. त्याच माध्यमातून आमदारांच्या काळावर घातल्यानंतर भाऊ म्हटले तू जो सुरुवात कर, फक्त जागा घेतली की आपण त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे ते शाळेची इमारत बांधूया. 30 गुंठ्यामध्ये आरक्षण असलेली पवनानगरमधली शाळा साहेब, ती शाळा म्हणजे अख्ख्या पिंपरी शहरामध्ये तुम्हाला अशी पालिकेची शाळा म्हणून वाटणार नाही. जिचं इलिव्हेशन, तिचं स्ट्रक्चर हे आपण स्वतः जातीने लक्ष देऊन आपण घेतले. ती 4 मजली इमारत बनवली. एका फ्लोअरला 6 खोल्या, अशी 24 खोल्याची आपण ती इमारत बांधली. दोन्ही साईडला टॉयलेट, बाथरूम वगैरे, 2 साईडला 2 जिने, अशी ती महापालिकेची शाळा म्हणून आपण ती उभारली. तिसरी गोष्ट, आमच्या ह्या भागाला पाण्याची समस्या खूप मोठी होती आणि ते नजरेसमोर ठेवून आता आपण पाण्याची टाकी बांधायचं तर आपल्या इकडे जागा अवेलेबल होत नव्हती. विकसित झाल्या ठिकाणी जागा कशी भेटणार? मग थेरगावला आपली पाण्याची टाकी होते जिथे, त्याच ठिकाणी आपण 25 लक्ष लिटरची आपण टाकी बांधली. पाण्याची टाकी बांधून 2 साईडला 2 पाईपलाईन केली. पलीकडची अलीकडची पाईपलाईन टाकून एक पाण्याचा तो निवारा आहे. दुसरी गोष्ट, अजून ज्यावेळेस नवरात्र आले, गणपती आले की ज्या मंडळाने सगळ्या मिरवणुका यायचा, हा एकच रोड होता आपला. ह्या रोडने सगळ्या मिरवणुका संध्याकाळच्या जात असत. मग ते नवरात्र असो किंवा गणपतीचा असो. मग याच्यामध्ये काय व्हायचं, मंडळ आले की समोर एक वादवाद तर होणारा, नाश्ता धक्काबुक्की लागली की कसं की हे दावेन भांडणं वगैरे व्हायची आणि रस्ता एकच. मग मिरवणुकाला त्याचं पुढे जातोय का माझा पुढे जातोय ह्या दृष्टीकडे ठेवलं तर घाट आपल्याकडे एकच होता स्मशानभूमीच्या इथे विसर्जन करण्याकरता. मग ते एक डोक्यामध्ये ठेवलं आणि त्याच उद्यानामध्ये आपल्या श्री ज्योतिबा उद्यानमध्ये आपण एक घाट बांधलं. त्या घाटावरती आज
आमचा ह्या इकडचा परिसर पूर्ण सगळे आमचे गणपती विसर्जन आहे तिथे जातात, नवदुर्गाबाई देवीचे विसर्जन आहे तिथे जातात. अशा अनेक कार्यक्रम त्या घाटावरती होतात. दूरदृष्टी अशी ठेवली साहेब की आपल्या प्रभागात समस्या काय कोणत्या त्या त्यावेळेस आपण समस्याचं म्हणजे एक विधायक म्हणजे एक पाण्याची टाकी असेल, एक ज्योतिबा उद्यान असेल आणि तिसरं म्हणजे आपली शाळेचं म्हणजे लहान मुलाचं जिथं शिक्षण घेतात एक चांगल्या प्रकारे महानगरपालिकेची शाळा चालू आहे. हे सर्व काम करत असताना आज ह्या प्रभागाची अवस्था बघितली, आज जनतेला रस्त्यामध्ये खड्डा आहे, खड्ड्यात रस्ता आहे हेच कळायला मार्ग नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण कोणत्या 3 कामाला आपण फोकस करणार आहात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतोष सर, आपण 2007 ते 2012 या कालामध्ये आपण नगरसेवक माझ्या पत्नीने विजया यांनी भूषवलं. 2012 दुर्दैवाने आपलं सीट गेलं. अशा अनेक स्वप्न होते की पुढल्या टर्मला आपल्याला हे करायचं ते करायचं आहे, काही गोष्टी अजून आणायच्या होत्या. पण 2012 पासून तर आज 2025 संपत आली, म्हणजे जवळजवळ 13 ते 14 वर्ष आले. त्यांचं दुर्दैव एवढं इतके आहे की मी 2012ला लकी बेकरीपासून तर ते ओंकार कॉलनीपर्यंत 18 मीटरचा DP रोड हा म्हणजे माझ्या काळवडी विजयनगरचा नाक म्हणून आम्ही म्हणतो. आणि तो रस्ता बनवत असताना खूप कष्ट त्रास झाले मला. आणि तिथून बनवत असताना तो रोड मी 2012 लोकार्पण केला. इलेक्शनच्या टायमिंगला 2012 आपण तिथपर्यंत आणून तो रोड डांबरीकरण केलं, सुशोभित केलं. आणि अशी तुलना कुठेही करा की असा परिसर की त्या साईडचा माझा भाग असेल, किनारा कॉलेज साईड, साई एन्क्लोज वगैरे, हा जो परिसर आहे त्या परिसराची एक कायापलट झाली. आणि असा परिसर तुम्ही कुठल्याही साईडला बघा तुम्ही तर लोक आवरून विजयनगरला येतात. तर तो रोड जो आणला आहे आता 14 वर्षामध्ये साधा, तो आत्तापर्यंत तो रोड तिथून BRTला जोडला गेला पाहिजे होता. आज तिथं बघितलं रोड आता किती कंजेस्टेड आहे. तो मधीच रस्त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आहे, तो ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करायचा होता. तो रस्ता एकतर बारीक आहे, तिथून तो रोड BRT विजयनगरच्या BRTपर्यंत तो जोडला जात होता. त्या रस्त्यामध्ये ते जे डांबरीकरण आपण केलं आपल्या कारकिर्दीमध्ये, त्याच्यानंतर अजून डांबरीकरण त्याच्यावर साधं पडलं नाही. त्या दिवशी आमदार साहेब आले ते आपले आदी आम्मा प्लेसमध्ये, शंकरशी जगताप आमचे चिंचवड मतदारसंघाचे आमचे लोकप्रिय लाडके आमचे मार्गदर्शक, त्यांनी त्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये सांगितले की विजयभाऊ, हे तुमच्या कारकिर्दीत हा 18 मीटर डांबरीकरण रोड झालेला आहे. आता निश्चितच आपण तो त्याच्यावरती कधी डांबर कधी पडलं नव्हतं, कधी काय काम झालं नव्हतं. आपण तो रोड आता निश्चितच तो सिमेंटचा आपण रोड बनवूया आणि याच वर्षी आपण पूर्ण पार पाडूया. असे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. पाण्याची पण समस्या असेल, त्याच्यानंतर 2007 ते 12 मध्ये असणारी लोकसंख्या आणि आत्ताची या परिस्थितीची लोकसंख्या, सर जमीन असण्याचा तफता, जमीन असण्याचा फरक. बरोबर, रहदारी वाढली, लोकसंख्या वाढली, रहदारी वाढली, पण त्यानुसार लोकसंख्या वाढली, पण त्यानुसार सुविधा सुद्धा वाढायला पाहिजे होत्या. ते वाढलेलं दिसत नाही. कारण आता काही भागामध्ये असं आहे की ते जुनीला पाईपलाईन केली आहे, त्याच पाईपलाईन मधून पाणी पितात लोक. साहेब आता मी जास्त हे सांगत नाही काय नाही. आता मी मला 7-8 महिने तर खूप काम करतो. जसं आपलं कोणाच्या चेंबर्स वगैरे तुंबले असतील, मी पाण्याच्या पाईपलाईन समस्या असतील, अशा अनेक कामं जसं काम तर नागरिकांचे मला फोन आला की आम्ही दोघं दाम्पत्य तत्पर सेवा आम्ही करतो. त्यानंतर आम्ही दोघं कोण ना कोण जात असतो आणि कामाला सुरुवात करतो. अशा अनेक कामे केली, त्याचे व्हिडिओ रील वगैरे बनवले, इंस्टावरती पोस्ट केल्यानंतर इंस्टावरती त्याचे फॉलोअर्स वाढतात आणि ते इंस्टाग्रामचा तुम्हाला फायदा पण भरपूर झाला म्हणा. हो, भरपूर झालं ना. त्याच्यात माझे व्ह्यूवर्स जवळ 7-8 हजार माझे व्ह्यूवर्स व्हायला लागले, फॉलोअर्स वाढले. महत्त्वाचा भाग म्हणजे काय झालं सर की इंस्टामुळं लोकांपर्यंत त्या गोष्टी समजल्या आणि कोणतं विजयनगरमध्ये काम करतोय एक समाज कार्यकर्ता, त्या लोकांनी मला इंस्टावरती मेसेज करायला सुरुवात केली की साहेब आमच्या इथं हे असे समस्या आहेत, आमच्या इथे पण ड्रेनेजच्या पाण्याच्या समस्या आहेत. अशा अनेक गोष्टी त्या याच्यावरती मेसेज यायला लागले मला. शाळेचे कॉलेजचे ॲडमिशन्स असतील, त्या ॲडमिशन्स पण त्या त्याच्यावरती मेसेज पडले. आम्ही त्यांचंही समाधान केलं. काही ठिकाणी कचऱ्याच्या समस्या होत्या की या ठिकाणी कचरा लोक अशी टाकतात, त्या लोकांचं त्या दुर्गंधी होते,
किंवा येता जाता ते डोळ्यासमोर बेकार दिसतंय, अशा अनेक समस्या खूप त्याच्यावरती जास्तीत जास्त आल्या. आणि त्यात आम्हाला आनंद आहे की कमीत कमी लोक आजही आपल्याला कामं सांगतात आणि त्यांच्या शंकेचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करत आलोय. येणाऱ्या काळामध्ये आपण स्वतः उमेदवार म्हणून ह्या प्रभागामध्ये निवडणूक लढणार आहात आणि याचं मुख्य कारण तुम्ही समाजामध्ये काम करता, तुम्हाला एक चांगला प्रतिसाद भेटत आहे समाजामध्ये काम करत असताना. एकंदरीत तुम्हाला एक विचारायचं की जेव्हा हे कसब तुम्ही कसं जमविलंय किंवा अधिकाऱ्याकडून काम करून घेण्याची एक कसब आहे, चांगल्या चांगल्या व्यक्तीला जमत नाही. कारण तुम्ही एक फोन केला की त्याचा एक तात्काळ तिथं अधिकारी वर्ग तिथं हजर राहतो आणि ते लक्ष देऊन स्वतः ते काम करून पूर्ण पूर्ण करून घ्यायची आपण जो आपली जबाबदारी असते. पण तुम्ही हे कसं कसं शोधला ते काय रहस्य आहे त्याचं नेमकं? संतोष भाऊ, कसं असतं माहिती आहे का, ही हाताची बोटं ही पाची सारखी नसतात आणि ही एक कला आहे. कला आहे, टॅक्ट आहे. ते सगळे श्रेय पहिलं प्रथमतः मी माझ्या आई वडिलांना देतो. माझ्या आई वडिलांनी आज मला इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण दिलं आणि त्या इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून मला इंग्लिश बोलता येतं. बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं. तर तो कोऑर्डिनेशन जो असतो तो तर प्रशासनावर वचक पाहिजे. शिवीगाळ करून दादागिरी करून काम होत असतात, त्याला कुठली तर पद्धत वेगळी असते. साहेब, आता मला एक सांगा तुम्ही, आमचं तर राजघराणं नाही, राजघराणं नव्हतं. आम्ही पोट भरला, आम्ही इकडं पिंपरी शहरामध्ये आलो कोकणशी सोडून. पण त्याच्यानंतर सुद्धा 2007ला नागरिकांनी आम्हाला अपक्ष म्हणून निवडून दिलं. अपक्ष निवडून आम्हाला यातल्या काय माहीत नाही, कुणाचं पाठबळ नाही, मार्गदर्शन काय नाही. तरीसुद्धा मी श्री ज्योतिबा उद्यान हे विकसित करू शकलो. आज शाळा आपली ती विकसित करू शकलो. साहेब, त्याच्यात काय आवड पाहिजे तुम्हाला, तो एक छंद पाहिजे, उत्साह पाहिजे. मग तो उत्साह पण करताना आज आपण माहिती घेतली, शिकलो आणि या गोष्टीवर काम करत असताना आपण वाहून दिले त्या गोष्टींना आणि पकड बसवली प्रशासकावरती. त्यामुळे 2012पासून असो, सत्तेवर असो, नगरसेवक असो नसो, पण काम करण्याची जर आवड असेल तर आपण त्या गोष्टी आजही करतो. आणि आजही नागरिक लोक बघत असेल माझ्या ज्या कामात मी करतोय, प्रभागामध्ये काही अडचणी असतील करतात सहकार्य निश्चितच. ते आपल्या त्या पद्धतीने सगळे मग आरोग्य असो, ड्रेनेज असो, जलनिस्सरण, स्थापत्य विभाग असो, उद्यान असो, सर्व हे सहकार्य करतात आहे. तुम्ही या प्रभाग क्रमांक 22 मध्ये तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात. तुम्हाला असं का वाटतं की नागरिकांनी तुम्हाला निवडून द्यावं म्हणून? संतोष सर, काय झालं की आता गेले 7-8 महिने मी सातत्याने प्रभागात अडीअडचणींना सामोरं जातोय नागरिकांच्या. आणि नागरिक स्वतः मला बोलतात, मी फोन करतात, मेसेज करतात, व्हॉट्सअप मेसेज करतात, इन्स्टावरती मेसेज करतात. ह्याच्यातून मी त्यांच्या सामोरं जाऊन त्यांच्या अडीअडचणींना समाधान करण्याचा प्रयत्न करत आलो नाही. काम करत असताना ज्यावेळी मी भेटतोय, पण त्यांचं म्हणणं एकच येतं की भाऊ, आता एक वेळेस ताईला संधी दिली होती, आता ह्यावेळेस आम्हाला तुम्हाला म्हणून नगरसेवक पाहायचं आहे आणि तुम्ही आमच्या हाकेला धावता आणि आमच्यामध्ये मिळून मिसळून राहता. कुठे जरी भेटतात, नमस्कार, हाय हॅलो करतात. गाडीतून जरी चालला असतात, तुम्ही थांबता, आम्हाला राम राम नमस्कार करता. आणि आम्हाला असाच व्यक्ती पाहिजे, गर्विष्ठ नको, काचा बंद करून एसीच्या कारमध्ये फिरणारा नको. तुमच्याकडे चालता करत हसत खेळत सर्वसामान्य माणूस राहायला वाटतो, आमच्या हक्काचा बिजवो. अशा प्रकारे आम्हाला तर तुम्हाला नगरसेवक रूपाने पाहायचं आहे. आणि ते त्यांचा आग्रह आहे नागरिकांचं. माझ्या विजयनगरमधील नागरिक आहेत, त्यांना विचारलं तुम्ही सर्वांमध्ये पण पाहू शकता. आणि त्यांचं सर्वात महत्त्वाचं असणार आमच्या दोघा दाम्पत्यांवरती विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद. तुम्हाला नागरिकांनी निवडून दिलं समजा या प्रभागामध्ये, प्रामुख्याने तुम्ही कोणत्या कामाला प्राधान्य द्याल? आता तसं जर बघायला गेलं, विकास आणि कामं ही तर करतच आलो आपण, कामं करतच राहणार. विधायक कामं जर करायचं म्हटलं, विधायक कामामध्ये आपण काय करतो की एक सत्तेत असणं आणि पदावरती असणं या ठिकाणी आपल्याला ते गरज असते. आणि ती आपल्याला मिळाली तर आपण या बाकीच्या गोष्टी सभागृहात मांडू शकतो. मग आरक्षित जागे ठिकाणी असणारी आपली कामं असतील, ती कामं मार्गी लावणे. ह्याच्यात प्रामुख्याने आता मला ह्या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आपल्या भागात इकडे आणायचं आहे. आज जर त्या विरंगुळा केंद्राची आपण अवस्था पाहिली, आज आमचे ज्येष्ठ नागरिक हे आपले वाडवडील आहेत, ह्यांना संध्याकाळचं काय बसतं, घरी भेटलं, संध्याकाळ आलं, मिळून दिसले, एक त्यांच्याशी ते मत परिवर्तन, माइंड डायव्हर्ट करण्याकरता आपण त्या ठिकाणी ते विरंगुळा केंद्रामध्ये जातो. एक विरंगुळा केंद्र ह्या ठिकाणी असावं. त्यानंतर
माजी सैनिक संघटना, माजी सैनिक आमचे मिलिटरीमॅन असतील, आज ह्या प्रभागामध्ये पण बरेच लोक आहेत. आज त्यांच्यासाठी आपण दिघीमध्ये त्यांना आपण दिलं आहे, बांधून दिलेलं आहे. अशा ठिकाणी आपण त्यांनाही आपल्याला एक त्यांना येण्या जाण्यासाठी एक ऑफिससारखी जागा त्यांना बांधून द्यायची. अशा अनेक अजून उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला प्रयत्नशील राहावं लागेल. तुम्हाला एक म्हणजे तुम्ही आहे का नाही, येणाऱ्या काळामध्ये कोणत्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहात निवडणूक लढवण्यासाठी? तुम्ही तर विधानसभेला तर बीजेपीचं काम जाहीर केलं होतं या प्रभागामध्ये. हो, नक्की, निश्चितच. जगताप कुटे म्हणजे अशी कसं आपल्या निगडीत भाऊंच्या आशीर्वादाने ज्यांनी मला ह्या प्रभागाचा विकास करण्यासाठी मला लाडका विजय म्हणून असे आवाज देत होते आणि विजय काम सांगितलं आणि ते भाऊंनी केले. म्हणून आज ह्या प्रभागाचा विकास करण्याच्या मागं ज्या असतील कोण, ते आमचे दिवंगत कैलासवासी कार्यसर आमदार मान्य श्री आमचे मार्गदर्शक लक्ष्मणराव जगताप यांच्या माध्यमातून विकास करू शकलो. आणि विकास करत असताना निधीची तरतूद कशी द्यावी, कसं करावं, अधिकाऱ्यांना सांगून बाबा विजयचं काम सगळे झाले पाहिजे, ही कामं सातत्याने करत गेलेलं आहे. आणि काम करत असताना त्यांनी जो मला एक बळ दिलं, त्या बळच्या माध्यमातून मी ते कार्यकाल करत आलो. आजही त्या कुटुंबाशी आपलं जवळीक आहे. त्यामुळं कसं आता येणारी धावपळ कशी आहे, कोण कुठं जाते, कुठं जात नाही काय, तर आपण फक्त प्रयत्न करतोय बस. बाकी म्हणजे तुम्ही म्हणजे अजून पत्ता ओपन केलेला नाही थोडक्यात असं समजायचं का? हो, तसं आहे. आता मागच्या वर्षी बघा ना, आता 2017ची गोष्ट बघा. 2017ला काय होत होतं की 4चा प्रभाग होता आणि 4च्या प्रभागामध्ये ओबीसी जेंट्स होतं मागच्या वेळेस मध्ये, आणि एक ओपन महिला आणि एक ओपन पुरुष अशा एक 4 हे होते. तर त्यावेळेसही मी स्वतः माझ्यासाठी गेलो धावून, पण दुर्दैवानं काय आलं, मी राष्ट्रवादी तिकीट मागत होतो आणि राष्ट्रीय तिकीट मागता मागता ते भेटले नाही, काय नाही. आणि नंतर आपल्याला बीजेपीची तिकीट भेटली होती आणि बीजेपीची तिकीट भेटल्यानंतर आपण चाललो, खेळलो, प्रयत्न केलं, तोही मोठा दुर्दैव झालं. म्हणून सांगता येत नाही की कुठं काय कसं होईल काय नाही. बस आम्ही तर प्रयत्न चालू आहे, काम करत राहायचं आहे. आणि आमच्या स्टार 24 न्यूजच्या माध्यमातून आपण मतदारांना व नागरिकांना काय आवाहन करावं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अंतःकरणापासून एक कळकळीची विनंती करतो, काम करणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य द्या. जो अडीअडचणीला सामोरं जातो, 5 वर्ष तुझ्याकडून पाहत नाही, कोण बघत नाही, तुझ्या समस्याचा हल होत नाही, मग तुमच्याकडे जो येणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती पहा, व्यक्तीला मतदान करा आणि काम करणारच प्राधान्य द्या. ही पहिले त्यांना माझी परत विनंती असेल. मग त्या ठिकाणी कोणी असो, आज त्या शहराची किंवा आपल्या भागामध्ये आज 8 वर्ष आमचा काळेडे परिसर तर पाहत असेल की कुठल्या कुठल्या गोष्टींना कशा काय अडीअडचणी सामोरे गेलेले आहेत, ही लोक विसरणार नाहीत. आणि तुम्हाला विश्वास माझ्या मतदारावरती आहे, यावेळेस निश्चितच ते योग्य निवड करतील आणि 4 नगरसेवक त्यांच्या विचाराचे, त्यांच्या मताचे आणि त्यांच्या विश्वासाचे निवडून देतील. आणि हे निश्चितच घोडमध्ये जवळच आहे. आणि प्रामुख्याने कसं होतं आहे की जर तुम्हाला प्रभागाचा विकास करायचा असेल, काही गोष्टी आणायच्या असतील, तर निश्चित तुम्हाला योग्य ती व्यक्ती, काम करणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य द्यावं लागेल. तर आपण पाहिलं मंडळींनो, नागरिकांनो, की विजय भाऊ सुतार यांचं कार्य केबलच्या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत पोहोचले. आजही जनसंपर्क त्यांचा आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रत्येक समस्येची जाणीव असणारा व धडपडीनं प्रश्न मार्गी लावणारा हा असा अवलिया आहे. तर येणाऱ्या काळामध्ये अजून इलेक्शनचं वातावरण, आरक्षण सुटलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक घडामोडी आपल्या घडताना बघायला भेटणार आहेत. कोणत्या पक्षामध्ये कुठून कुठं उडी मारतो हे येणाऱ्या काळात आपल्याला बघायला भेटेल. त्याच माध्यमातून विजय भाऊ सुतार हे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतात हा आपला उत्सुकतेचा भाग आहे. तर येणाऱ्या काळात आपण नक्की पाहू विजय भाऊ कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील आणि येणारा काळ हा भाऊ तुमच्यासाठी चांगला असेल असं एक शाश्वती आपण ग्राह्य धरू. तर भाऊ, तुम्ही आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्याबद्दल तुमचा आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं सहर्ष आभार मानतो. धन्यवाद संतोष भाऊ. पण निश्चितच मला एक गोष्ट बोलायची आहे की पक्ष हा कुठला पाहिला जातो की केंद्र राज्यामध्ये पक्ष हा ठीक आहे, लोक आपला सुज्ञान मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहे, त्या ठिकाणी पक्ष पाहिला जातो. पण पालिकेच्या इलेक्शनला तुम्हाला नगरसेवक हा तुम्हाला
तुमच्या आचार विचाराचा त्या व्यक्तिमत्वावर असतं, पक्षावर नसतं, हा मला दृढ विश्वास आहे. म्हणून पक्षाशी काय हे देणे घेणं नसतं. पक्षामध्ये तुम्हाला ताकद अशी द्यायची, पण करण्याच्या जर त्या कार्यकर्त्यामध्ये त्या याच्यामध्ये करण्याची काम करण्याची दमक जर असेल, उत्साह जर असेल, संतोष भाऊ ती व्यक्ती कधी हार मानणार नाही. आणि निश्चितच त्याप्रमाणे आपला मतदारसंघ योग्य निवड करतील, योग्य निर्णय घेतील आणि काम करणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देतील, हा माझा विश्वास आहे. तर मंडळी नक्कीच त्यांच्याकडून एक आत्मविश्वास आपला बघायला भेटतो आहे की त्यांनी काम केलं आहे. त्या कामाची नक्कीच त्यांना नागरिक पावती देतील. आपण असं येणाऱ्या काळामध्ये आपण निवडणुकीसंदर्भात अनेक इच्छुक उमेदवारची आपण मुलाखती घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद. संतोषजी, सर्वप्रथम आपण आज सुरुवात केली आमच्यापासून आणि आज